मित्रांनो, आणखी एक सरळ सेवा पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर ते मित्रांनो न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, तर मित्रांनो गृह विभागाच्या अंडर येत आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो पदांची जी आहे ती जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो कोणकोणती पद आहेत? पदे मित्रांनो 10वी 12वी आणि पदवी अशा पात्रतेवर आहेत. तर मित्रांनो संपूर्ण जाहिरात, संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, शेजारी बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे. तुम्हाला मित्रांनो वेळोवेळी इथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जे आहे ते मिळत असतं. तसेच मित्रांनो तुम्ही आगामी काही परीक्षांसाठी फॉर्म भरला असेल तर मित्रांनो त्या परीक्षांची तुम्ही तयारी करू शकता. त्याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक, जिल्हा न्यायालय, त्याच्यानंतर मित्रांनो आदिवासी विभाग, त्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका अशा काही परीक्षा असतील तर मित्रांनो यांची तुम्ही तयारी करू शकतात. मित्रांनो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तुम्हाला मॉक टेस्ट जे आहे त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करायचं आहे, तिथे मित्रांनो तुम्ही तयारी करू शकतात. आणि मित्रांनो सोबत तुम्हाला PDF बँक देखील उपलब्ध करून दिलेली, इथे तुम्हाला मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या TCS IBPS असेल इतर सर्व उपलब्ध करून दिलेल्या आहे फ्रीमध्ये. फ्रीच्या फोल्डरमधून तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि अभ्यास करू शकतात. तर तुम्ही काय करायचं, प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, तर चला मित्रांनो जाहिरातीकडे जाऊयात आपण. तर पहा मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तर गृह विभागाच्या अंडर मित्रांनो हे डिपार्टमेंट जे आहे ते येतं. तर याच्यामध्ये पहा गट क संवर्गातील पदांची सरळ सेवा भरतीसाठी जाहिरात. इथे मित्रांनो सगळे GR जे आहे ते GR चे मान्यतेचे वगैरे सगळे काही GRांचा मेन्शन आहे, इथे उल्लेख केलेला आहे. तर आता मित्रांनो या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे. तर यांच्या आधिपत्याखाली मुंबई, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे व सोलापूर प्रयोगशाळेतील गट क संवर्गातील सरळ सेवेतील खालील रिक्त पदांची ऑनलाईन पद्धतीने भरतीसाठी अर्ज जे आहेत ते मागवले जात आहे. तर मित्रांनो कोणकोणते पद आहेत आणि जागा आपण पाहून घेऊयात. तर पहा वैज्ञानिक सहाय्यक गट क, तर मित्रांनो 54 जागा आहे आणि ग्रुप C चं पोस्ट आहे. म्हणजे मित्रांनो इथे S14 नुसार पेमेंट आहे 35,400 मित्रांनो ते बेसिक पे असणार आहे. त्यानंतर पहा वैज्ञानिक सहाय्यक, त्याचं सुद्धा मित्रांनो जागा किती, तर 15 आहे आणि पेमेंट मित्रांनो S13च आहे. सगळे ग्रुप C मधली पोस्ट आहेत. ठीक आहे, त्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्रज्ञ, तर मानसशास्त्र, तर याच्यामध्ये 2 जागा आहेत. त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक घटक एकूण 30 जागा आहेत. त्यानंतर पहा वरिष्ठ लिपिक भंडार स्टोअर मधलं मित्रांनो ग्रुप C चं पद आहे, तर 5 जागा आहे. त्यानंतर कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, तर याच्यामध्ये मित्रांनो 18 जागा आहेत. त्यानंतर व्यवस्थापकची 1च जागा आहे. अशा प्रकारे मित्रांनो ही सगळी पदं मिळून 125 पदांची मित्रांनो ही पद भरती जी आहे ती होत आहे. तर चला मित्रांनो पुढे आपण याच्यासाठी पात्रता काय लागतात, ती 7 संवर्गातील जी पद आहेत तर यांची पात्रता काय आहे ते आपण डिस्कस करूयात. तर मित्रांनो फॉर्म जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचे आणि कुठली कंपनी परीक्षा घेणार आहे तर TCS या कंपनी मार्फत त्याचे पेपर्स होणार आहे. हे लिंक वरून मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आणि ही ऑफिशियल वेबसाईट आहे. जी वेबसाईट मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळ्या लिंक ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तर पहा मित्रांनो आता इथे वैज्ञानिक सहाय्यक आपण पाहिलं 54 जागा आहेत. तर यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्थ पात्रता काय आवश्यक आहे, तर विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विषयांसह मान्यता प्राप्त विद्यापीठाची कमीत कमी 2ऱ्या वर्गातील पदवी. म्हणजे तुमचं इथं सायन्स झालं पाहिजे आणि स्पेशल तुमचा सब्जेक्ट असला पाहिजे केमिस्ट्री. ठीक आहे, तर तुम्ही ह्या वैज्ञानिक सहाय्यक घटक या पदासाठी अर्ज करू शकतात. किंवा इथे न्याय सहाय्यक विज्ञान विषयासह विज्ञान शाखेतील मान्यता प्राप्त, तेच आहे मित्रांनो. या दोन्हीपैकी कुठलंही एक असेल तुमच्याकडे चालेल, परंतु मोस्ट ऑफ लोकांकडे जे आहे ते BSc केलं असेल आणि केमिस्ट्री तुमचा स्पेशल असेल, सब्जेक्ट तुम्ही घेतला असेल तर मित्रांनो तुम्ही इथे अर्ज करू शकता. 54 जागा यासाठी आहे. इथे आरक्षण मित्रांनो समांतर आरक्षण आणि सामाजिक आरक्षण जे आहे ते दिलेलं आहे. यानुसार मित्रांनो तुम्ही जागा पाहिजे तुमच्या आणि यानुसार मित्रांनो तुम्ही अर्ज कुठे भरायचा आहे, कशा पद्धतीने भरायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे, तुमच्या जागेनुसार एकदा मित्रांनो हा वॅकन्सी मॅट्रिक्स जो आहे तो पाहून घ्यायचा आहे. याची PDF मित्रांनो तुम्हाला कुठे मिळेल, तर आपले टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलला मित्रांनो याची PDF जी आहे ते मिळून जाईल तुम्हाला. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक आहे, तिथून मित्रांनो टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करून घ्या. ते तुम्हाला PDF तर मिळेल, बाकी सगळे अपडेट्स वगैरे मिळत असतात. तर वैज्ञानिक सहाय्यक 2 नंबरचं पद आहे. तर इथे संगणक गुन्हे ध्वनी व ध्वनिपीत विश्लेषण ग्रुप C मध्ये येतं हे पण. तर मित्रांनो यासाठी काय क्वालिफिकेशन आवश्यक आहे पहा, विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र म्हणजे BSc फिजिक्स किंवा संगणकशास्त्र म्हणजे कम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान या विषयासह किमान द्वितीय क्षेत्रातील पदवी अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे इथं तुमचं BSc झालं असेल विथ फिजिक्स किंवा कम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती तंत्रज्ञान, किंवा तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल आणि इंजिनिअरिंग कशामध्ये इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटरमध्ये तुमचं इंजिनिअरिंग जर झालं असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात. ठीक आहे, किंवा याच्यासाठी ऑर दिलेलं आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन जर कुणाचं झालं असेल डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक लॉ तर हे देखील उमेदवार याच्यासाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे, तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा. तुमचे जे काही मित्रांनो स्टडी ग्रुप असतील किंवा इतर काही ग्रुप असतील तर तिथे शेअर करा मित्रमंडळींचा. तर मित्रांनो जे विद्यार्थी या पदासाठी क्वालिफाईड आहेत तर ते इथे अर्ज करू शकतात. त्यांच्यापर्यंत ही माहिती जी आहे ती नक्की शेअर करा. त्यानंतर पहा 3रं पद आहे वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र. तर याच्यामध्ये पहा मानसशास्त्र विषयातील किमान पदवी किंवा शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अन्य
अन्य अर्थ, तर याच्यासाठी मित्रांनो जागा किती आहेत, तर 2च जागा आहेत मित्रांनो याच्यासाठी. त्यानंतर 4 नंबरचं पद आहे, एकूण 30 जागा यासाठी आहे, तर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट. तर याच्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे, विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, म्हणजे काय 12वी सायन्स, 12th HSC 12वी सायन्स मित्रांनो याच्यासाठी लागेल. तर मित्रांनो ते विद्यार्थी इथे अर्ज करू शकतात. A-सेट नुसार इथे तुमची सॅलरी असणार आहे 25,500 तुमचा बेसिक पे असणार आहे. इथे मित्रांनो वॅकन्सी मॅट्रिक्स जो आहे ते डिटेलमध्ये दिलेला आहे. समांतर आरक्षण, सामाजिक आरक्षण तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर पुढचं पद पहा, तर वरिष्ठ लिपिक भांडार याच्यासाठी मित्रांनो 5 जागा आहेत आणि क्वालिफिकेशन यासाठी काय, तर मित्रांनो विज्ञान आणि म्हणजे 12वी विज्ञान तुमचं झालेलं पाहिजे, 12वी सायन्स. ठीक आहे. सॅलरी वगैरे सगळं काही सेम आहे. इथे मित्रांनो वॅकन्सी मॅट्रिक्स पाहू शकतात. जागा ज्या आहेत त्या 5च आहे, कमी जागा आहेत. त्यानंतर पुढचं पद पहा, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गट क याच्यासाठी मित्रांनो 18 जागा आहेत आणि क्वालिफिकेशन काय, विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. माध्यमिक शालांत म्हणजे काय, 10वी. SSC म्हणजे काय, 10वी पाहिजे आणि सोबत तुम्हाला विज्ञान हा विषय जो आहे तो असला पाहिजे. 10वी मध्ये मित्रांनो विज्ञान विषय जो आहे तो असतोच. काहींचं मित्रांनो वेगळ्या ठिकाणाहून जर 10वी किंवा त्याच्या इक्विव्हॅलेंट केला असेल तर त्यांना तो विषय नसतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 10वी पासवर, त्याच्यानंतर वरची 2 पदं यायची ती 12वी पासवर. त्यानंतर मित्रांनो आणखी वरची जी आपण पदं पाहिली तर ती पदं मित्रांनो पदवीवर आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो यांच्यासाठी जे आहे ते क्वालिफिकेशन आहे. शेवटचं पद राहिलेलं आहे व्यवस्थापक उपाहारगृह, एकच जागा आहे मित्रांनो याच्यासाठी. आता याच्यासाठी 10वी पास आणि केटरिंग मधला मित्रांनो अनुभव वगैरे आवश्यक आहे. ठीक आहे. हे तुम्ही पाहू शकतात, कोणी असेल तर एकच जागा याच्यासाठी आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे टोटल मित्रांनो आपण 7 संवर्गाचे पद पाहिलेले, त्यांचे मित्रांनो आपण क्वालिफिकेशन पाहिलेलं आहे. आता मित्रांनो वयोमर्यादा वगैरे बाकीच्या परीक्षा सगळ्या काही गोष्टी मित्रांनो आपण पुढे डिस्कस करूयात. या सगळ्या गोष्टी मित्रांनो आता तुम्हाला इथे जाहिरातीमध्ये जायचे, जाहिराती आरक्षणाच्या रिलेटेड दिलेले, त्याच्यामध्ये खेळाडू आरक्षण, दिव्यांग, भूकंपग्रस्त वगैरे सर्व काही आरक्षणाच्या बाबी इथे दिलेल्या आहे. तुम्ही मित्रांनो निवांत जे आहे ते एकदा वाचून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही अर्ज करायचा आहे. आणि कोणाला काही याच्यामध्ये अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये टाका, त्याचा रिप्लाय तुम्हाला मिळून जाईल, जेणेकरून मित्रांनो कुठे शंका तुम्हाला राहणार नाही. ठीक आहे. त्यानंतर आता वयोमर्यादा पहा मित्रांनो पात्रतेमध्ये, तर कमीत कमी 18 पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी आणि मॅक्सिमम 38 पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो जे कॅटेगरीमध्ये आहेत तर त्यांना मित्रांनो इथे कमीत कमी 18 आणि मॅक्सिमम जे आहे ते 43. आणि बाकीचे आणखी मित्रांनो समांतर आरक्षण जे आहे तर त्यांना इथे आणखी मित्रांनो 2-2 वर्ष जे आहे ते एक्स्ट्रा मित्रांनो इथे एज रिलॅक्सेशन जे आहे ते दिलेलं आहे. आता परीक्षेचं स्वरूप पाहून घ्या. या 7 पदांसाठी मित्रांनो परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, लेखी परीक्षा मित्रांनो तुमची ऑनलाईन कम्प्युटरवर होणार आहे TCS मार्फत. 100 प्रश्न असणार आहे 200 गुणांसाठी. विषय कोणकोणते असणार आहे तर मित्रांनो हे 4 विषय असणार आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. हे 4 विषय असणार आहेत मित्रांनो आणि MCQ टाईपमध्ये MCQ तुमचे प्रश्न असणार आहे. फक्त मित्रांनो याच्यामध्ये पहा, वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे, त्याच्यानंतर वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक अर्थ, कर्तव्य जबाबदारी लक्षात घेऊन रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स वगैरे तर याच्यावर मित्रांनो प्रश्न जे आहेत ते विचारले जातील. तर मित्रांनो आता याचा पॅटर्न कसा राहील तुम्हाला, तर 60-40चा पॅटर्न राहील तुम्हाला. 60-40चा पॅटर्न राहील. इथे पहा, इथे दिलेलं पण आहे इथे. तर पहा इथे वैज्ञानिक सहाय्यक घटकाचं दिलेलं आहे. तर मराठी विषयासाठी 15 प्रश्न 30 गुण, त्यानंतर इंग्लिशसाठी 15 प्रश्न 30 गुण, त्यानंतर मित्रांनो सामान्य ज्ञान GK साठी 15 प्रश्न 30 गुण, त्यानंतर बौद्धिक चाचणी मॅथ रिझनिंगसाठी 15 प्रश्न असून 30 गुण, आणि त्यानंतर विज्ञान शाखेतील म्हणजे हा टेक्निकल पार्ट झाला, तांत्रिक विषय, तर याच्यासाठी मित्रांनो 40 प्रश्न असतील 80 गुणांसाठी. अशा प्रकारे मित्रांनो 60-40चा तुमचा पॅटर्न झाला. टोटल प्रश्न किती होतील मग 100 आणि मार्क्स असतील 200. आणि मित्रांनो याच्यासाठी कालावधी जो आहे तो 90 मिनिटाचा आहे. परीक्षेचा कालावधी इथे 90 मिनिटाचा आहे, कमी असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आणखी सोबतच्या खालच्या पदांसाठीचं सुद्धा मित्रांनो अशाच पद्धतीने आहे, तुम्ही पाहू शकतात. ही PDF मित्रांनो तुम्हाला कुठे मिळेल तर ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आणखी मित्रांनो काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण डिस्कस करून घेऊयात. ही परीक्षा मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं ऑनलाईन पद्धती होणार आहे, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. आणि मित्रांनो जर एकापेक्षा जास्त शिफ्ट जर झाल्या तर इथे नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे, हे देखील इथे सांगितलेलं आहे. आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना ते डॉक्युमेंट जे आहे ते लागतील. तर मित्रांनो एवढ्या प्रकारचे डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला इथे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागतील. आता मित्रांनो भरपूर परीक्षा जे आहेत ते TCSने घेतलेल्या आहे, तर तुम्ही त्यासाठी फॉर्म भरला असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या माहीत असतील. त्यानंतर परीक्षा फीबाबत जर बोललं तर मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी 1000 रुपये, त्याच्यानंतर इतर सर्व कॅटेगरींसाठी जे आहे ते 900 रुपये. माजी सैनिक, दिव्यांग यांना जे आहेत मित्रांनो माजी सैनिकांना कुठल्याही प्रकारचे शुल्क जे आहे ते नाही आहे. ऑनलाईन पद्धतीनेच मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरण्याची मित्रांनो तारीख पहा,
महत्त्वाच्या डेट्स तारखा पाहून घ्या. तर फॉर्म कधीपासून सुरू होणार आहे तर मित्रांनो 6 फेब्रुवारी 2024. अजून मित्रांनो फॉर्म जे आहे ते सुरू झाले नाही. फॉर्म सुरू झाल्यावर मित्रांनो तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला आहे त्याची लिंक येईल, अपडेट येऊन जाईल. त्यानंतर पहा मित्रांनो 27 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. आजपासून 6 तारखेपासून फॉर्म सुरुवात आहे तर 27 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात. त्याची लिंक मित्रांनो तुम्हाला जी आहे ती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. त्यानंतर निवड सूची किंवा सेवा प्रवेशोत्तर शेअर्स वगैरे त्याच्या बाबतीत काय दिलेलं आहे मित्रांनो, तर त्या गोष्टी एवढ्या काही महत्त्वाच्या नाही आहे. हॉल तिकीट वगैरे तुम्हाला मिळून जाईल, त्याचा अपडेट वगैरे सर्व काही येत असते. तुम्ही मित्रांनो वेबसाईट चेक करत यायचं किंवा आपले ग्रुप जे आहे ते स्टडी ग्रुप मित्रांनो जॉईन करून घ्या, तिथे तुम्हाला अपडेट्स मिळून जातील. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो वेगवेगळी पदे आहेत 7 संवर्गातील. क्वालिफिकेशन मित्रांनो तुम्ही पाहिलेलं आहे, त्या क्वालिफिकेशननुसार मित्रांनो तुम्ही ठरवा की कुठल्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकतात आणि त्यानुसार मित्रांनो तुम्ही त्या पदाच्या तयारीसाठी लागा. या PDF मध्ये मित्रांनो तुम्हाला सिलेबस सुद्धा दिलेला आहे, परीक्षेचा पॅटर्न सुद्धा दिलेला आहे. त्यानुसार मित्रांनो तुम्ही तुमच्या तयारीला जे आहे ते लागायचं आहे. हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा ग्रुपमध्ये वगैरे, जेणेकरून मित्रांनो ही माहिती जी आहे ती जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. या व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तुमचे या पदभरतीबाबत एखाद्या पदाबाबत तर खाली कमेंटमध्ये मित्रांनो नक्की विचारा. त्याचं मित्रांनो उत्तर तुम्हाला जे आहे ते मिळून जाईल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ते आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. चॅनलला मित्रांनो अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. चला धन्यवाद. थांबतोय. बाय ऑल ऑफ यू.